नमस्कार, मी धनंजय सानपदा ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी म्हणजे 4 मार्च रोजी शेती प्रश्नावरती चर्चा झाली. या चर्चेत इराण, इस्रायल, अमेरिकेच्या युद्धामुळे ठप्प झालेली निर्यात, पाणंद शेत रस्ते, अवैध उत्खनन, बेदाणा उत्पादकांच्या समस्या यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांनी काही प्रश्न उपस्थित केले. यावर मंत्र्यांनी सभागृहात उत्तरं दिली तर विरोधकांनी अधूनमधून सरकारवर टीकेची झोड उठवली. मग आज विधानसभेच्या कामकाजात काय चर्चा झाली, उत्तरात मंत्री काय म्हणाले, इराण, इस्रायल, अमेरिकेतील युद्धामुळे नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी आमदार नाना पटोले यांनी का केली, सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमधून. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला आजपासून सुरुवात झाली. आजचा दिवस कृषी फलोत्पादन महसूल वन विभागाशी संबंधित प्रश्नांचा होता. प्रश्न उत्तराच्या तासात सत्ताधारी आमदार रणधीर सावरकर यांनी सुरुवातीला पाणंद शेतरस्त्यांबद्दल मुद्दा मांडला. त्यावर चर्चा करताना आमदार श्वेता महाले यांनी पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करून त्याची सातबाऱ्यावरती नोंद करण्याची मागणी केली. राज्यात जे पांधन रस्ते अतिमुक्त करण्याची मोहीम सुरू असून त्यामध्ये भूमी अभिलेख विभागाने पांधन रस्ते नकाशा दिसत असल्यास त्याची नोंद सातबारा उतारण्यावर करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. परंतु अध्यक्ष महोदय, हे अद्यापपर्यंत सुरू झालेलं नाहीये. तर अध्यक्ष महोदय, सातबाऱ्यावरती घेण्यासंदर्भातची ही मोहीम आपण कधीपर्यंत सुरू करणार आहोत आणि ही मोहीम कधीपर्यंत आपण अध्यक्ष महोदय संपवणार आहोत? त्यावर उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यातील सर्व शेतरस्त्यांचे अचूक सीमांकन केले जाईल. यात रस्त्यांची लांबी, रुंदी, दिशा आणि सीमा निश्चित करून त्यांची नोंद सातबारा उतार्याच्या इतर हक्क या विभागात करण्यात येईल. या कामाची जबाबदारी ग्राम महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे, असं सुद्धा बावनकुळे यांनी त्यांच्या उत्तरात सांगितलं. त्या शेतकऱ्यांचा रस्त्याची लांबी, रुंदी, दिशा, सीमा आणि या सर्व आखून या सर्व रस्त्याची सातबारावर नोंद घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जे ग्राम महसूल अधिकारी आहे यांनाच आता या ठिकाणी ही सर्व जबाबदारी आपण दिली आहे, ज्यामध्ये ग्रामीण रस्ते, त्या ठिकाणी गाडी मार्ग, पाय रस्ते, शेतकऱ्यावर जाणाऱ्या पायवाट या सर्वांचं सीमांकन करण्याचा आपण निर्णय घेतला. आणि यामध्ये ग्रामस्तरावर रस्त्याची यादी करणे, ग्रामस्तरावर झालेली यादी ग्रामसभेच्या ठरावासह तहसीलदारकडे सादर करणे, भूमी अभिलेख विभागामार्फत सीमांकन करणे, गाव नकाशा असलेले व अतिक्रमित रस्त्याबाबत जी कारवाई करणे, जे रस्ते आहेत त्याचे अतिक्रमण आहे त्यांना अतिक्रमण काढणे, ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या रस्त्याच्या एकत्रित नोंदी घेणे, विशिष्ट संकेतांक क्रमांक निश्चित करणे आणि जिल्हास्तरीय तालुकास्तरीय ज्या समित्या केल्या त्यामध्ये विधानसभाचे विधिमंडळ सदस्यांना आपण त्या भागाच्या अध्यक्ष म्हणून नेमलेला आहे. या चर्चेत आमदार समीर कुणावर, विश्वजित कदम यांनी सहभाग घेतला. आमदार कदम यांनी शेतरस्त्याच्या वादामुळे प्रांत आणि तहसीलदारांकडे प्रकरण रखडून पडल्याचा मुद्दा सुद्धा उपस्थित केला. तर अजून जवळजवळ 10 ते 20% सुद्धा झालेल्या नाहीत वर्षभरात. दुसरा अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की अनेक पाणंद रस्त्यांमध्ये स्थानिक त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे काही किरकोळ वादविवाद असतात. कुणीतरी तरी अतिक्रमण आणि कुणीतरी तो पाणंद रस्त्याचा विकास हा रोखलेला असतो. या हिअरिंग ज्या असतात या प्रांत आणि तहसीलदारकडे बऱ्याच दिवसांपासून रखडल्या जातात आणि त्याच्या सुनावण्या घेऊन त्याचा अंतिम निर्णय होत नाही. विषय माझा अंतिम निर्णयाचा आहे. तर या बाबतीत अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांकडून सूचना गेल्या तर त्याच्यानंतर पाणंद रस्त्याचा विकास होऊ शकतो. म्हणून दोन मुद्दे की जर वर्षभरात फक्त 10-20% झाले असतील तर नेमकं महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातली माहिती घेतली पाहिजे की वर्षभरात सुद्धा टक्के झाले. धन्यवाद. त्यावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी उत्तर देताना रस्त्याच्या केसेस 3 महिन्यांच्या आत संपल्या पाहिजेत अशा सूचना प्रांत आणि तहसीलदारांना दिल्या असल्याचं यावेळी सभागृहात सांगितलं. 22/5/2025 आपण कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला, पण खरं त्या ठिकाणी सुरुवात झाली ही 5/9/2025 आपल्या विधानसभा सदस्य समिती, त्यांचे अधिकार, एसओपी सारा एकदम त्या ठिकाणी सुटसुटीत करून देण्याकरता. त्यामुळं तुमचं म्हणणं हे खरं आहे की मी त्यांना खाजगी भूकरमापक दिले आहे ते करू. तुमचा दुसरा प्रश्न आहे की कॉशी ज्युडिशियल केसमध्ये एक तर रस्ते अदालती घेऊन पटापट त्या ठिकाणी रस्त्याचे निर्णय केले पाहिजे, हे आम्ही त्या ठिकाणी सांगितलं आहे. तुमच्याही कमिटीला त्या ठिकाणी सांगितलं आहे की पण कॉशी ज्युडिशियल पॉवर तहसीलदार आणि प्रांताची आहे. तरी 3 महिन्याच्या आतमध्ये रस्त्याची केस संपली पाहिजे असं तहसीलदार आणि प्रांतांना आम्ही त्या ठिकाणी कॉशी ज्युडिशियल मध्ये जबरदस्ती करू शकत नाही, कारण कॉशी ज्युडिशियली आहे.
तरी मात्र रस्त्याच्या केसेस 3 महिन्यात संपल्या पाहिजे असे निर्देश शासनाकडून देण्यात येतील. त्यानंतर पंढरपूर तालुक्यातील खरातवाडी येथील महिला वन अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात आमदार समाधान आवतडे यांच्या प्रश्नावरती उत्तर देताना महसूल मंत्री सभागृहाला असं म्हणाले की महसूल आणि वन विभागाकडून करण्यात येणाऱ्या अवैध उत्खननावरील कारवाईला आता पोलिसांची सुद्धा मदत घेतली जाणार आहे. या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले तेही तुम्ही पाहून घ्या. अध्यक्ष महोदय, या आरोपींना कलम 56 प्रमाणे तडीपार करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. तसेच अध्यक्ष महोदय, आमचे पंढरपूरचे प्रांत यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48(7), 48(8), पर्यावरण संरक्षण अधिनियम 1966 चे कलम 9 व 15, खान व खनिज अधिनियम 1958 चे कलम 3, 4, 21 या सर्व तरतुदीनुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्याची त्या ठिकाणी कारवाई ते करतात आहे. रोजचे गुन्हे आहेत ते थांबवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, पण शेवटी हे फार मोठे रॅकेट्स आहे, फार मोठे लोक यात गुंतलेले आहे, अनेक गुन्हेगार आहेत. हे या ठिकाणी थोडा थांबवायला वेळ लागेल, पण निश्चितपणे गृह खातं आणि महसूल खातं जॉईंटली याच्यामध्ये आणि आता फॉरेस्ट खातं, तीनही खाते जॉईंटली यामध्ये टास्क फोर्स तयार करून अशा प्रकारच्या लोकांवर पोलिसांची साथ घेऊन त्या ठिकाणी आपण अशा मोठ्या कारवाया करू. आमचे एकटे अधिकारी गेल्यामुळे काही ठिकाणी ही परिस्थिती निर्माण झाली, पण आमच्या अधिकाऱ्यांनी सूचना दिलेल्या आहेत की अशी जर कुठली बातमी आली तात्काळ पोलिसांचे अधिकारी सोबत घेणे आणि मगच त्या ठिकाणी अशा कारवायाला अंतिम रूप देणे किंवा रेड करणे असेही त्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या आहेत. बावनकुळे यांचं उत्तर संपताच आमदार अभिजित पाटील यांनी उत्खननाच्या संशयावरून शेतकऱ्यांवर कारवाई केली जात असल्याचा मुद्दा सुद्धा उपस्थित केला. यावेळी हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे हे सुद्धा अभिजित पाटील यांनी सभागृहासमोर पटवून दिलं. आणि ही जी झालेली कारवाई आहे ती माझ्या म्हणण्यानुसार ते सावंत मुलाच्या शेतातला मुरुम इकडून इकडे टाकत माती टाकत होते, तो मुरुम नव्हता, तर त्यांच्यावर कारवाई होऊ नये. शेतकऱ्याच्या मागं आपलं सरकार असताना आमदार साहेबांना चुकीची माहिती दिली असेल, त्यामुळे त्यांना कारवाई झाली पाहिजे का, तर नक्की व्हावी, पण स्पेसिफिक ह्या केसमध्ये काळजी घ्यावी. अभिजित पाटील यांच्या प्रश्नावरती बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांवर कुठेही कारवाई करण्यात येणार नाही, परंतु अधिकाऱ्यांवर वाहन चालवणाऱ्या किंवा हल्ला करणाऱ्या वाहन चालकांना सोडवण्यात येणार नाही असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. यावेळी बावनकुळे यांनी या संदर्भात कडक कारवाई करण्याचा इशारा सुद्धा यावेळी सभागृहात दिला. चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले तेही तुम्ही पाहून घ्या. शेतकऱ्यावर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही, झाला असेल तर त्यामध्ये सरकार पुढचे त्या ठिकाणी तपासामध्ये येईलच जर चुकी झाला असेल तर. पण दुसरं महत्वाचं आहे की त्या शीतल चाटे आहे यांना जर त्यांनी उडी नसती मारली त्यांचा जीव गेला असता. म्हणजे तुम्ही अवैध नव्हतं, शेतकऱ्याचं थांबून झालं पाहिजे ना, थांबून चौकशी झाली असती, त्याला रिलीज केलं असतं, किंवा नसतं रिलीज केलं तर गव्हर्नमेंटनी त्यामध्ये त्या ठिकाणी काही इंटरव्हेन्शन केलं असतं. पण त्या ठिकाणी सरळ सरळ वन परिक्षेत्र अधिकाऱ्यावर गाडी चालवून द्यायची, त्यांना ती त्या स्ट्रॉंग अधिकारी होत्या त्यामुळे त्यांनी उडी मारली आहे खाली. आणि त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे, तपास सुरू आहे. आणि दुसरं असं म्हणणं आहे की यामध्ये शेतकऱ्याचं त्या ठिकाणी माती असेल, शेतकरी आपल्या शेतात घेऊन जायचं असेल, त्यात काही म्हणणं नाही. शेतकऱ्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला असेल तर आपण त्या तपासामध्ये येईल, पण जो चालक आहे या गाडीचा व्हेकलचा, त्या चालकाने त्या ठिकाणी तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे त्याला आम्ही सोडणार नाही. त्यानंतर कामकाज पुढे सुरू असताना काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या अंतर्गत इराण इस्रायल अमेरिकेतील युद्धामुळे ठप्प झालेल्या निर्यातीचा मुद्दा उपस्थित केला. या युद्धामुळे बंदरावर शेतमाल अडकून पडला असून शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत असल्याचं मत सुद्धा नाना पटोले यांनी व्यक्त केलं. त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार काय करणार असा सवाल सुद्धा यावेळी उपस्थित केला. नाना पटोले यावेळी काय म्हणाले तेही तुम्ही पाहून घ्या. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या युद्धाचा आपल्या राज्यातल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यावर मोठा फटका बसलेला अध्यक्ष महाराज. JNPA बंदरात केळी, द्राक्षे, कांद्याचे 2000 कंटेनर्स अडकले असून त्यात पिंपळगाव, लासलगाव बाजार समितीमधील कांद्याच्या 200 कंटेनर्स ही समावेश आहे. दरम्यान कार्गो कंटेनर $2,000 ते $4,000 अतिरिक्त आपत्कालीन संघर्ष अधिभार लादण्याचा निर्णय घेतल्याने व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड त्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे. अध्यक्ष महाराज हे युद्ध थांबलं नाही आणि आता ज्या पद्धतीनं तिथं हजारो कंटेनर्स त्यांच्या रांगा लागलेल्या आहेत,
त्याचा परिणाम अध्यक्ष महाराज राज्याच्या शेतकऱ्यांवर व्यापाऱ्यावर होत आहे. माझा आपल्याला या माध्यमातून पॉइंट ऑफ रिव्ह्यू मधून माध्यमातून एक सरकारला विचारायचं अध्यक्ष महाराज की माननीय मुख्यमंत्री, कारण की हे होणारं नुकसान राज्याचं होणार आहे, राज्याच्या शेतकऱ्यांचं होणार आहे, राज्याच्या व्यापाऱ्यांचं होणार आहे. युद्ध तिकडे चालेल, बंद होईल नाही होईल तो त्यांचा इश्यू आहे. पण अध्यक्ष महाराज जे नुकसान होत आहे आपलं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात आहेत आणि त्यासाठी सरकार तातडीने काय उपाययोजना करणार आहे, त्यांनी सदनाला या सगळ्या विषयाची सखोल माहिती द्यावी आणि या निमित्तानं राज्याच्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्याला काय दिलासा देऊ शकतं सरकार, याबद्दलची माहिती हवी अध्यक्ष महाराज. त्याबद्दलचं मी पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला विचारलं. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात म्हणजेच इराण, इस्रायल आणि अमेरिकेमुळे ठप्प झालेल्या निर्यातीच्या संदर्भात निवेदन सभागृहात सादर करावं अशी मागणी आमदार पटोले यांनी केली. त्यावर सभागृहाच्या उपाध्यक्षांनी या संदर्भात नोंद घेण्याच्या सूचना सुद्धा सत्ताधारी पक्षाला केली. त्यावेळी राज्याचे बंदरे आणि मत्स्य विकास व व्यवसाय मंत्री नितीश राणे यांनी सभागृहात याबद्दल केंद्र सरकारकडून माहिती मिळताच निवेदन दिलं जाईल अशी माहिती दिली. राज्याच्या बंदर खात्याचा मंत्री म्हणून मी सकाळीच आमचे शिपिंग मंत्री आदरणीय सोनवालजींची संपर्क साधलेला आहे. जे काही कंटेनर म्हणजे केळी आणि हे विविध पदार्थ जे आता तिथे अडकलेले, त्याच्यामुळे राज्याच्या शेतकऱ्यांचं नुकसान पटोले साहेब होऊ शकतं असा आमच्याकडे अंदाज आहे. केंद्र सरकारशी संपर्क साधलेला आहे. जसं त्यांच्याकडून काय माहिती आहे आपल्या सभागृहाला पण निवेदनारूपी दिली जाईल. पण राज्याच्या शेतकऱ्यांच्या कमीतलं कमी नुकसान या सगळ्या परिस्थितीमुळे कसं टाळता येईल या संदर्भात सरकार केंद्र सरकारच्या संपर्कात आहे आणि त्याची माहिती सभागृहाला दिली जाईल. या युद्धामुळे जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्याचा परिणाम शेतमालाच्या निर्यातीवर सुद्धा झाला असून कांदा, द्राक्ष, केळी, बासमती तांदूळ, इलायची, हळद आदी शेतमालाचे कंटेनर या युद्धाच्या परिस्थितीमुळे पोर्टवरती अडकून पडलेले आहेत. त्यामुळे शेतमाल बाजारावर या घडामोडीचा गंभीर परिणाम होऊ लागलाय. आता दुपारच्या सत्रात कामकाजात द्राक्ष आणि बेदाण्याच्या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडण्यात आलेली होती. त्यामध्ये काय झालं त्यावरतीही बोलूया. या लक्षवेधीतील चर्चेत आमदार जयंत पाटील, आमदार रोहित पाटील, त्यासोबतच आमदार सुरेश धस, आमदार विश्वजित कदम, आमदार सुहास बाबर, आमदार दिलीपराव बनकर, आमदार अभिजित पाटील यांनी सहभाग घेतला. आमदार जयंत पाटील यांनी युद्धजन्य परिस्थितीमुळे द्राक्ष निर्यातीवर परिणाम झाला असून त्यासाठी विशेष अनुदान देणार का असा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. की आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, कोल्ड स्टोरेज आता फुल झालेली आहेत, द्राक्ष काय बाहेर जात नाहीत आणि त्यामुळं कोल्ड स्टोरेज आणि पर्यायाने कंटेनर कुलिंगचा खर्च आता वाढणार आहे. त्यामुळे त्यासाठी द्राक्ष उत्पादकांना विशेष अनुदान या युद्धजन्य परिस्थितीसाठी सरकार देईल काय? त्यावर उत्तर देताना फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी केंद्राकडे या संदर्भात पाठपुरावा करू अशी ग्वाही आज सभागृहात दिली. जयंत पाटील साहेबांनी अत्यंत योग्य प्रश्न विचारलेला आहे. जी वस्तुस्थिती आहे की मी मगाही सांगितलं की जो माल आता जो काय कंटेनरमध्ये भरून बंदरामध्ये उभा आहे त्यावरती जो काय परिणाम होणार आहे हा सगळ्याच वेगवेगळ्या फळांचा, फुलांचा सगळ्यांचाच होणार आहे. जो काय त्याला कॅटेगरी लागला जाईल तो ह्याला दिला जाईल. आणि जे गोयल साहेबांच्या संदर्भात आपण जो काय मुद्दा मांडलेला आहे तो अत्यंत योग्य आहे. त्यासाठी मी मगाशीच सांगितलं, ज्या वेळेला आम्ही मिटिंग येतो त्यावेळेला सांगली जिल्हा असेल, तासगाव असेल, तुम्ही सगळेच ह्या सगळ्यांना ज्या वेळेला मिटिंग तेव्हा तुम्हाला निमंत्रित करतो. म्हणजे तुमचे जे मुद्दे आहेत ते सगळे मांडून ते आपण केंद्रापर्यंत पोहोचून कसे सोडवण्यात येईल याचा निश्चित प्रयत्न कर. आमदार रोहित पाटील यांनी भारत अमेरिका प्रस्तावित व्यापार करारातील फळांचा समावेश, परदेशातील निकृष्ट दर्जाचा बेदाणा आयातीचा मुद्दा आज सभागृहामध्ये उपस्थित केला. यावेळी रोहित पाटील यांनी या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार असा सवाल सुद्धा उपस्थित केला. की कमी दर्जाचा बेदाणा भारतात जो मोठ्या प्रमाणात येतोय ज्याच्यामुळे नुकसान होतंय ते थांबवण्यासाठी राज्य शासन कडक कारवाई काय करणार आहे, काय धोरण राबवणार आहे आणि त्याच्या पुढे जाऊन आयात माल जो देशामध्ये येतोय, राज्यामध्ये येतोय त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी अध्यक्ष महोदय राज्य शासन काय धोरण राबवणार आहे. त्यावर उत्तर देताना मंत्री भरत गोगावले यांनी केंद्र सरकारला सीमाशुल्क बळकट करण्याची विनंती करू असं सांगितलं. तसंच कमी दर्जाच्या बेदाण्याच्या तपासणीसाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही सुद्धा दिली. तर कमी दर्जाच्या बेदाण्याबाबत कारवाई करण्यात आल्याचं गोगावले यांनी सांगितलं. बेकायदेशीर आयात रोखण्यासाठी सीमाशुल्क यंत्रणा बळकट करणे ही बाब केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असून तशी केंद्र शासनाला विनंती करण्यात येईल की जेणेकरून ह्याच्यावरती जर हे आपण बाब उपलब्ध केली तरच हे सगळं शक्य आहे की सीमाशुल्काच्या संदर्भात
त्याचप्रमाणे ह्या कमी दर्जाच्या बेदाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी FDA कडून तपासणी करता येईल का, ही बाब तपासून पाहण्यात येईल. आपण जी लक्षवेधी मांडलेली आहे यासाठी आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पणन मंत्री आणि आपण सर्व सदस्य यांची एक जॉईंट मीटिंग या अधिवेशन संपण्याच्या काळामध्ये घेऊन या सगळ्या बाबतीवरती तर जे सगळं होईल. कारण याच्यामध्ये आम्ही मागच्या वेळेला जो आपल्याकडं तक्रारी आल्या तो खास करून तासगाव जिल्हा सांगली शहरातील कोल्ड स्टोरेज हे परदेशातून आयात केलेल्या निकृष्ट दर्जाचा बेदाणा साठवणीबाबत बेदाणा माल वॉशिंग करून साध्या बॉक्समध्ये भरून स्थानिक माल असल्याचा भास निर्माण करत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर द्राक्ष बागायतदार संघाचे प्रतिनिधी तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती तासगाव यांचे प्रतिनिधींच्या निदर्शनास आली होती. तथापि सदरील अफगाणी बेदाणा तासगाव बाजार समितीच्या आवाराबाहेरील कोल्ड स्टोरेज मध्ये आढळून आलेला असून बाजार समितीच्या आवारामध्ये त्याची विक्री करून दिली नाही. परंतु कृषी उत्पन्न बाजार समिती तासगाव येथे दिनांक 1/1/2026 रोजी शेतकरी, व्यापारी द्राक्ष बागायतदार संघ प्रतिनिधी, शेतकरी संघटना प्रतिनिधी व बाजार समिती प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने तासगाव जिल्हा सांगली परिसरातील बापना कॉर्पोरेशन, बापना ब्रदर्स, राधिका ऑग्रेटेक ह्या व्यापाऱ्यांच्या कोल्ड स्टोरेज मधील साठवणुकीत पाहणी केली असता अफगाणी बेदाणा साठवणूक केल्याचे आढळून आले. बाजार समितीने त्याचा दिनांक 1/1/2026 रोजी लायसन्स रद्द करण्याच्या बाबतीत नोटिसा दिलेल्या असून त्याचा खुलासा मागितलेला आहे. त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी सुद्धा निकृष्ट दर्जाचा बेदाणा आयात करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणात कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी उत्तर देताना मंत्री गोगावले यांनी दिला. एक बातमी अध्यक्ष महोदय सीमा शुल्क विभागाच्या बाबतीमध्ये नेमके अफगाणिस्तानच्या बाबतीमध्येच त्या ठिकाणी आली होती. अध्यक्ष महोदय, माल चायनाचा आणि दाखवला अफगाणिस्तानचा आणि पुढे पाठवून दिला आणि आता सीमा शुल्क विभागाने त्या ठिकाणी रेड मारली, तो माल पकडला. आपण जो सांगितलं ज्यांनी ह्या चुका केलेल्या आहेत आणि डुप्लिकेट माल आणून जे आपला माल पाडण्याचा प्रयत्न करतायत आणि निकृष्ट दर्जाचा माल आपल्या नावावरती खपून आपल्या देशाची जी बदनाम करण्याचा जो प्रयत्न करतायत असे जे काही व्यापारी असतील त्यांच्यावर निश्चितच कडक कारवाई करण्यात येईल. त्याला कोणाची हायगाई केली जाणार नाही आहे आणि त्याच्यासाठी कोणी मध्यस्थी पण करू नये आणि त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल. यावेळी आमदार विश्वजित कदम यांनी सुद्धा सांगली जिल्ह्यातील द्राक्ष संशोधन केंद्राचा मुद्दा उपस्थित केला. सांगली जिल्ह्यात नाशिकच्या खालोखाल मोठ्या प्रमाणात द्राक्षाचं उत्पादन हे होत असून संशोधन केंद्राच्या अभावी मोठा फटका सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसत असल्याचा मुद्दा कदम यांनी उपस्थित केला. कृषी म्हणजे संशोधन केंद्र हे सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही मंजूर केलं होतं, कारण नाशिकच्या पाठोपाठ सांगली जिल्ह्यातल्या मिरज, पलूस आणि तासगाव तालुक्यात आणि इतर तालुक्यात सुद्धा हे द्राक्ष उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणात क्वालिटीचे हिरव्या आणि काळ्या प्रकारचे द्राक्ष करतात आणि त्यातनं बेदाण्याचं उत्पन्न चांगलं होतं. तर माझी विनंती अशी आहे की त्याला मंजूर झाली होती, बजेटची तरतूद त्याला झाली होती, कारण द्राक्ष या फळावर जे काही या ठिकाणी दौचा परिणाम होतो त्याच्यावरही संशोधन करून उपाययोजना शेतकऱ्यांना मदतीच्या कराव्या. आणि म्हणून माझी आपल्याला नम्र विनंती आहे की हे द्राक्ष संशोधन केंद्र हे सांगली जिल्ह्यातल्या आमच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्याच्यावर तातडीने कारवाई व्हावी. थांबलेलं असेल तर का थांबलंय हे निश्चितच त्यामध्ये आणि सांगलीसाठी जर द्राक्षांसाठी हे जर उपयोगी होणार असेल तर निश्चितच मी मगाही सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि रोहितने जे प्रश्न विचारला त्याच्यावरती आपल्यालाही बोलवतो आणि हाही विषय त्याच्यावर निगडीत काढून तुम्हाला न्याय देण्याचा हो बजेट. या संशोधन केंद्राबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून एक बैठक घेऊन त्या बैठकीत तुम्हाला सुद्धा बोलू असं उत्तर देऊन त्यासोबतच एक निर्णय घेऊ असंही मंत्री गोगावले यांनी या उत्तरात बोलताना सांगितलं. एकूणच सगळ्या विषयांवर फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचा सूर नरमायचा होता, परंतु ठोस उत्तर देण्याऐवजी पाहू, विचार करू, बघू, निर्णय घेऊ, बैठका घेऊ यावरच त्यांचा आज सभागृहामध्ये भर दिसला. अफगाणिस्तान मार्गे चीनचा बेदाणा भारतात आणला जात असल्यानं महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघानं वेळोवेळी आंदोलन मोर्चे यापूर्वी सुद्धा काढलेले होते. तसंच केंद्र आणि राज्य सरकारला निवेदनं सुद्धा दिली होती, परंतु अद्यापही या प्रकरणात केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवरती निर्णय घेतला जात नाहीये. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसत असल्यानं शेतकरी
हैराण झालेले आहेत. त्यामुळं ही लक्षवेधीसुद्धा एकूणच महत्त्वाची होती. थोडक्यात काय तर आजच्या विधानसभेच्या कामकाजात विविध विषयांवरती चर्चा झाली. मंत्र्यांनी मात्र ठोस उत्तर देण्याऐवजी वेळ काढूपणा करत उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. तुम्हाला या सगळ्याबद्दल आता काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा. मी तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.